माननीय मुख्य विभागीय आयुक्त यांना अधिकार आहे. ते अधिकाराचा वापर नाही केला. अधिकाराचा वापर करून शिक्षकांचा म्हणजे बहिष्कार केला नाही, अडचणीत आणली शिक्षकांना. ही असं केल्यामुळे माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी माझे स्वतःचा लेटर पॅडवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा अहवाल जानेवारी 2025 16 तारखेला 16 जानेवारी 2025ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवलं गेले ते चौकशी अहवाल. चौकशी अहवाल सोपून 1 वर्ष होऊन गेला, फेब्रुवारी चालू आहे, तरीही त्यावर निर्णय अद्यापही झालेले नाही. कारण का? माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 दिवस लागलेला. काही नसताना एक तक्रार आला आणि माझ्यावर कारवाई केली. तक्रार आल्यानंतर काय नियोजित तक्रार होती, त्यांच्यावर मी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे माझ्यावर नियोजित कारवाई केली. काय मागणी आता माझी मागणी असं आहे, ह्यांचे अधिकार नसताना ह्यांनी जे नियुक्ती प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत, त्यांचे अधिकार नाही तुम्ही का केला? जर ठीक आहे केले, ठीक आहे. शिक्षकांची जर सोयीस्कर होत असेल मग मी निवांत होतो. त्या शिक्षकांना ह्या कोपऱ्याला असलेल्या शिक्षकांना विरोध दिशाच्या कोपऱ्याला तुम्ही बदल करता आणि त्याचं बाजूलाच शाळा शिल्लक आहे, इकडचं शिक्षकाला इथं करता. बदलीमध्ये घोळ झाला आहे आणि त्यांची लक्ष्मी दर्शनासाठी केलेली ही प्रतिनिधित्वाचा कारभार होता आणि त्यात झाला असेल. पण असं शिक्षकांमधून मला ऐकू आलेलं आहे. थोडं बोलतं तेवढं घेतं, असं करतं तसं करतं म्हणून ऐकू आलं आहे. मग परत ह्या घोळ झाल्यामुळं काही शिक्षकांना बळ आला, मी तक्रार दिल्यामुळं परत त्यांच्या शाळेतून कार्यमुक्त होणार का म्हणून नियम पायामधल्या काही शिक्षक थांबले. चौकशीच्या वेळी विचारले ते शिक्षक आहेत असं 21 ते 25 शिक्षक आहेत ते आधी माझ्याकडे 21 ते 25 शिक्षक सगळ्यांचे. आता म्हणजे कसं नंतर हळूहळू नारबळ्यांच्या कार्यकाळाची चौकशी झाली पाहिजे, मागणी 100% व्हायला पाहिजे. अजून महिलांचे सुद्धा तक्रार त्यांच्यावर आहे, मी तर बोर्डवर लिहिलं आहे. महिलांचा तक्रारसुद्धा त्यांच्यावर आहे, ते पण तिथंच थांबलेलं आहे. सगळं किती तक्रार आहे सगळं थांबायला आहे. का तरी काय जिल्हा परिषद जावं आहे का थांबलं सगळं तिथं? तक्रार दिलेलं का निरसन करत नाही? त्यांचं शंका निरसन करा ना. तर माझ्यावर काय झालं तर 6 जानेवारी 2025ला माझ्यावर आरोप केला मला. मग 10 तारखेला लगेच तुम्ही माझ्या काय वर कारवाई करून निर्णय करता. 1 वर्ष ठेवलं आहे. कारण काय 1 वर्ष ठेवण्याचं? मग 1 वर्षामध्ये तुम्ही काय साध्य केलं, काय चौकशी केलं मला द्या ना ते. मग आता मला गाव दिलं कुठं? बॉर्डर एकदम कर्नाटकमध्येच जावं मी शिकवायला, असं कर्नाटकच्या कडेला दिलं, महाराष्ट्राच्या कडेला का दिला? मी माझ्या शाळेतून काय चेक केलं तुम्ही? माझी शाळा बघा कसं आहे, कसं होतं, कसं. आज गट शिक्षण अधिकारी हाच गट शिक्षणाधिकारी साहेबांचं असते. मी बोर मारलो आहे शाळेत, पाणीचा अडचण होता म्हणून ह्यांना बोलून घेऊन त्यांच्या हस्ते पूजा करून मारलं आहे आणि शाळा ISO मानाकडे घेतो आहे. शाळेतून मुलांना विमान प्रवेश केलो आहे. मुलांना पाहिजे तसं कपडे काय पाहिजे, रोजचं जेवण, रोजचं काय दुपारचं जेवण असतं आहे, रोजचं वेगळं जेवण सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर मला असं वेळ येत आहे का? बाहेरसारख्या शाळेत अवका दुसरा कुठला पडतो हे मान्य करतो. राहू दे. आता कसं आहे ह्यांच्यावर कारवाई यांनी जे विभागीय आयुक्तांचं जे वापरले अधिकार ते वापरायचे अधिकार नाही. यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि विभागीय चौकशी व्हायला पाहिजे. याला पण खरं विभागीय चौकशी व्हायला पाहिजे. तोपर्यंत निवांत बसणार नाही. इथं 1-2 दिवस बघतो आहे, बघून जरी यांनी जरी नाही घेतला मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे. जाऊन उपोषण बसलेले गेल्या ह्या ठिकाणी बसलो होतो. एवढं करून सुद्धा याने लक्ष देत नाही. म्हणजे हे अधिकार प्रतिनियुक्ती करायचा अधिकार माननीय मुख्य विभागीय आयुक्त यांना अधिकार आहे. हे अधिकाराचा वापर नाही केला. अधिकाराचा वापर करून शिक्षकांचा म्हणजे बहिष्कार केला नाही, अडचणीत आणली शिक्षकांना. ही असं केल्यामुळे माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी माझे स्वतःचा लेटर पॅडवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा अहवाल जानेवारी 2025 16 तारखेला 16 जानेवारी 2025ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवलं गेले ते चौकशी अहवाल. चौकशी अहवाल सोपून 1 वर्ष होऊन गेला,
फेब्रुवारी चालू आहे तरीही त्यावर निर्णय अद्याप झालेले नाही. कारण का माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 दिवस लागले यांना. काही नसताना एक तक्रार आला आणि माझ्यावर कारवाई केली. तक्रार आलं म्हणजे काय नियोजित तक्रार होतं. त्यांच्यावर मी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे माझ्यावर नियोजित कारवाई केली. काय मागणी आता सध्या? उपोषणाला बसलाय तुमची. आता माझी मागणी असं आहे, ह्यांचे अधिकार नसताना यांनी जे नियुक्ती प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत त्यांचे अधिकार नाही तुम्ही का केला? जर ठीक आहे केले ती शिक्षकांची जर सोयीस्कर होत असेल मग मी निवांत होतो. त्या शिक्षकांना ह्या कोपऱ्याला असलेल्या शिक्षकांना विरोध दिशाच्या कोपऱ्याला तुम्ही बदल करता आणि त्याचं बाजूनच शाळा शिल्लक आहे इकडचं शिक्षकाला इथं करता. बदलीमध्ये घोळ झाला आहे. घोळ झालं आहे आणि त्यांची लक्ष्मी दर्शनासाठी केलेली ही प्रतिनिधित्वाचा कारभार होता आणि त्यात झाला असेल पण असं शिक्षकांमधून मला ऐकू आलेलं आहे. एवढं बोलतं तेवढं घेतं असं करतं तसं करतं म्हणून ऐकू आलं आहे. मग परत ह्या घोळ झाल्यामुळं काही शिक्षकांना बळ आला मी तक्रार दिल्यामुळं परत त्यांच्या शाळेतून कार्यमुक्त होऊ नका म्हणून ही नियम बायामधल्या काही शिक्षक थांबले. चौकशीच्या वेळी विचारले ते असं 21 ते 25 शिक्षक आहेत ते आधी माझ्याकडे 21 ते 25 शिक्षक सगळ्यांचे आता म्हणजे कसं नंतर हळूहळू प्रशांत आरबळेंच्या कार्यकाळाची चौकशी झाली पाहिजे मागणी 100% व्हायला पाहिजे. अजून महिलांची सुद्धा तक्रार त्यांच्यावर आहे. मी तर बोर्डवर लिहिलं आहे महिलांचा तक्रारसुद्धा त्यांच्यावर आहे. ते पण तिथंच थांबलेलं आहे. सगळं किती तक्रार आहे सगळं थांबायला आहे. का तरी काय जिल्हा परिषद जावं आहे का थांबले सगळं तिथं? तक्रार दिलेलं का निरसन करत नाही? त्यांचं शंका निरसन करा ना. जर माझ्यावर काय झालं तर 6 जानेवारी 2025ला माझ्यावर आरोप केला मला. मग 10 तारखेला लगेच तुम्ही माझ्या काय वर कारवाई करून निलंबित करता. 1 वर्ष ठेवलं आहे. कारण काय 1 वर्ष ठेवण्याचं? मग 1 वर्षामध्ये तुम्ही काय साध्य केलं? काय चौकशी केलं? मला द्या ना ते. मग आता मला गाव दिलं कुठं? बॉर्डर एकदम कर्नाटकमध्ये जावं मी शिकवायला असं कर्नाटकच्या कडेला दिलं महाराष्ट्राच्या कडेला का दिला मी माझ्या शाळेत घेऊन काय चेक केलं तुम्ही? माझी शाळा बघा कसं आहे कसं होतं कसं. आज गट शिक्षण अधिकारी किती दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि कसं उपोषण? हाच गट शिक्षण अधिकारी साहेबांचं असते. मी बोर मारलो आहे शाळेत पाणीचा अडचण होता म्हणून ह्यांना बोलून घेऊन त्यांच्या हस्ते पूजा करून मारलं आहे आणि शाळा ISO मानाकडे घेतोय. शाळेतून मुलांनी विमान प्रवेश केलो आहे. मुलांना पाहिजे तसं कपडे बुक काय पाहिजे रोजचं जेवण रोजचं काय दुपार जेवण असतं रोजचं वेगळं जेवण सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर मला असं वेळ येत आहे का? बाहेरसारख्या शाळेत अवकाश दुसरा कुठला पडतो मी मान्य करतो. जाऊ दे आता कसं आहे ह्यांच्यावर कारवाई यांनी जे विभागीय आयुक्तांचं जे वापरले अधिकार ते वापरायचा अधिकार नाही. ह्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि विभागीय चौकस व्हायला पाहिजे. याला पण खरं विभागीय चौकस व्हायला पाहिजे. तोपर्यंत निवांत बसणार नाही. इथं 1-2 दिवस बघतो आहे बघून जरी यांनी जरी नाही घेतला मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे जाऊन.